मित्रांनो, हा भूत बंगल्याचा स्टॉप आहे आणि मी आहे ना ह्या साईडला गेलो उत्तनचा. ॲक्च्युली ती चुकीची बस पकडली. आता इथे आहे ना 4 नंबरची बस बोलतात, हे पण इथलेच आहेत. तर हे लोक बोलतात 4 नंबरची बस जाईल. बरं जर येत असाल ना तर 4 नंबरचीच बस या मंदिराकडे येते, 2 नंबरची बस पुढे जाते. तर मित्रांनो, फायनली पोचलोय. इथे मंदिर आहे, तर चला आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. स्वागत आहे मित्रांनो तुमच्या भावाच्या एका नव्या कोऱ्याशी यूट्यूब ब्लॉगमध्ये. आईसाहेब इथे घावणे बनवत आहेत आणि मी चाललोय भाईंदरमधील महादेवाच्या मंदिरात. एकटा जातोय, तर तुम्हाला तिकडे गेल्यावर सांगतो काय त्या मंदिराचं नाव आहे. मस्तपैकी रेडी झालोय, चला जाऊया आपण. मित्रांनो, उतरलोय भाईंदर स्टेशनला. बघा या साईडनं बस ट्रेन येतात आणि आता जातोय मी वेस्टला. वेस्टवरून बस पकडेल. आता 4 या 2 नंबरची बस आहे, ती जाऊया चला. मी वेस्टला आलो आहे. या साईडला रिक्षा स्टँड आहे आणि इथे आहे ना बस लागतात. गेल्या टायमाला मी जेव्हा पॅगोडाला गेलेलो तेव्हा पण इथेच आलेलो. आता इथून बसूया, बस पकडूया. हे लोक बोलतात सगळ्या बस जातात, पण सगळ्या बस जात आहेत. 2 नंबरची वाटतं ती अर्ध्या रोडला सोडते. 4 नंबरची जी बस आहे ना ती प्रॉपर त्या मंदिराच्या इथे सोडते. तर बघूया आता कुठली बस जाते ती. चला मित्रांनो, आलो आणि लगेच बस आली. 2 नंबरची बस आहे. उत्तनमध्ये आताशी बोलतात. आता बघूया मंदिराच्या इथे जाते की नाहीतर मला वाटतं ते मेन रोडला आहे ना बाहेर थांबावं उतरावं लागेल. तिथून काहीतरी अंतर जास्त आहे. तर बघूया आता मंदिराच्या इथून गेली तर ठीकच आहे, चांगली गोष्ट आहे. बघूया आता तिकीट किती आहे ते. तर मित्रांनो, 17 रुपयाची तिकीट काढले उत्तन नाकाची. ते बोलतात थांबते. बघूया उत्तन नाकाला उतरूनच समजेल आपल्याला की ॲक्च्युली कुठं उतरून आणि कुठे नाही. आता रोडचा व्ह्यू घ्या, चला भेटूया. मित्रांनो, हा भूत बंगल्याचा स्टॉप आहे आणि मी आहे ना ह्या साईडला गेलो उत्तनचा. ॲक्च्युली ती चुकीची बस पकडली. आता इथे आहे ना 4 नंबरची बस बोलतात, ते मित्र बोलतात, हे पण इथलेच आहेत. तर हे लोक बोलतात 4 नंबरची बस जाईल. तर बघूया आता 4 नंबरची बस. आणि स्टेशनवरनं विचारलं ना तर ते काय बोलले की 4 नंबरची बस जास्त जात नाही. जसं 2 नंबरची बस उत्तनचीच आहे, तर ती उत्तनचीच बस पकड. आता काय सीन झाला आपल्यासोबत. आता इथून पकडूया आपण. हे बघा केशव सृष्टी स्टॉप आहे. इथे भूत बंगला स्टॉप आहे. मेन बात भूत बंगलात ना, तर इथे थांबवतात. आता बघूया 4 नंबरची बस कधी येते, जाऊया आपण. मित्रांनो, खूप वेळानंतर आहे ना भूत बंगलाचा स्टॉप होता जिथे मी थांबलेलो, तिथून बस भेटली मला. 4 नंबरची बस होती आणि स्टेशनवरनं जर येत असाल ना तर 4 नंबरचीच बस या मंदिराकडे येते. 2 नंबरची बस पुढे जाते. तर आता उतरलो, आता जाईन इथून सरळ जायचं आहे. तर चला डायरेक्ट मंदिराच्या इथे भेटू, चालू करू. तर मित्रांनो, फायनली पोचलो आहे किशन गोपाल राजपुरी या वनप्रास्ताश्रम. तर इथून मंदिराकडे जायचा रस्ता आहे. चला जाऊया आतमध्ये आपण. स्टार्टिंगला आल्यावर आहे ना या साईडला विक्री केंद्रामध्ये इथे नाश्ता बिष्टा भेटतो आणि या साईडला मुलांची सहल आली आहे. तर जाऊया आपण आतमध्ये आणि बघूया, एक्सप्लोअर करूया. चला. हे बघा इथे मंदिर आहे आणि इथे कोणी कोणी स्टॉल बिल लावले जेवणाचे. आणि या साईडला मस्तपैकी म्हणजे असं झोपाळा बिपाळा आहे आराम बिराम करण्यासाठी. हे बघा इथे मंदिर आहे. तर चला आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. सुंदर असे दर्शन झाले मित्रांनो आणि एकदम
एकदम शांत वातावरण आहे इकडे आणि पब्लिक खूप कमी आहे त्यामुळे. आणि सध्या आज पिकनिक आली आहे त्यामुळे जराशी किलबिलाट आहे. नाहीतर ह्या मंदिराची जरा पूर्णपणे शांतता असते. आणि सुंदर असे आपल्या बाप्पांचे दर्शन झाले, महादेवांचे. चला आता जरा असं फिरूया आणि रिटर्न जाऊया. तर मित्रांनो, हे सगळं वृद्धाश्रम आहे आणि हे बघा महादेवांची सुंदर अशी मूर्ती. चला ते जाऊया आणि आपण दर्शन घेऊया महादेवांचं. इथे मंदिरात घेतलं आहे तिथे पण घेऊया. हे बघा, हे असं शिड्या आहेत नॉर्मल आणि इथे नंदींची आणि महादेवांची सुंदर अशी मूर्ती आहे. तर चला आपण तिकडे जाऊया. सुंदर. ओम नमः शिवाय. तर मस्तपैकी दर्शन झालं मित्रांनो. आता जाऊया आपण बाहेर. नाश्ता विष्टा नाही करत कारण वाजले नाही तेवढे घरातनं. आपण नाश्ता करून आलेलो. हे बघा ह्या साईडला मस्तपैकी बसायला नाही आहे. थोडा वेळ बसतो आणि जाऊया आपण रिटर्न. या साईडला कार्यालयाने आहे आणि हे बघा मस्त असं शिवशंकरांचं मंदिर जिथे आपण दर्शन घेतलं. आता जाऊया आपण बाहेर, थोडा वेळ बसूया आणि निघूया. सुंदरसं महादेवांचं दर्शन झालं मित्रांनो आणि आता चाललो आपण परतीच्या प्रवासाला. तर कसा वाटला हा छोटा मोठा व्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्कीच सांगा. जय शिवराय, हर हर महादेव.